नमस्ते मित्रांनो, आपल्या टेक्स्टिप या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, MSRTC कडून म्हणजेच एसटी महामंडळाकडून जी चालक व वाहक पदासाठी जी मोठी जाहिरात आली होती तिच्याविषयी, ती जाहिरातीमध्ये किती पदे आहेत की नाही ही सर्व माहिती आपण यापूर्वी घेतलेली होती आणि 24 फेब्रुवारी तिची परीक्षाही झालेली आहे। तर या पदाचा रिझल्ट लागलेला आहे। रिझल्ट लागलेला आहे म्हणजेच जे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी पात्र आहेत त्यांची यादी एसटी महामंडळाच्या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे। तर ती यादी कशी पाहायची, त्या यादीमध्ये आपलं नाव आहे का कसं ओळखायचं आणि ती यादी कुठे आहे हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तर ही सर्व माहिती मिळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच यानंतर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारण्यास विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओ पाहण्यास सुरुवात करूयात। आपण जर यापूर्वी आपल्या टेक्स्टिप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेलं असेल तर आपले खूप खूप धन्यवाद, आणि जर केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि समोरच्या बेल आयकॉनला पण क्लिक करण्यास विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सर्वप्रथम मिळेल। त्यासाठी सर्वप्रथम आपणास गुगलवर यायचं आहे आणि इथे MSRTC एक्झाम हे टाइप करून घ्यायचं आहे। मी इथे टाइप करून घेतलेला आहे MSRTC एक्झाम, आणि इथे पहा समोरचा जो रिझल्ट आलेला आहे त्यावर आपणास जायचं आहे। MSRTC एक्झामच्या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत। इथे पहा https://www.msrtcexam.in यावर आपण आलेलो आहोत। यामध्ये मुखपृष्ठ, नोंदणी शुल्क, महत्त्वाची सूचना असे वेगवेगळे ऑप्शन आहेत। यामध्ये निकालवर आपणास यायचं आहे आणि निकालवर मी क्लिक करत आहे। ज्यावेळेस आपण निकालवर क्लिक करूयात त्यावेळेस इथे समोर पहा, इथे चालक तथा वाहक सुधारित उत्तर संच आणि असे अ ब कडेचे उत्तर संच पण आलेले आहेत, त्याविषयीची माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर इथे पहा चालक तथा वाहक कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी 2019 अहमदनगर विभागाची ही यादी आहे। त्यानंतर आहे अकोला विभागाची यादी, पुन्हा अमरावती विभागाची यादी, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, नागपूर अशा सर्व विभागांची यादी इथे लावलेली आहे। आणि त्याखाली जे उमेदवार नापास झालेले आहेत म्हणजे अपात्र आहेत त्यांची सुद्धा यादी लावण्यात आलेली आहे। तर आपण पाहणार आहोत की पात्र उमेदवारांची यादी कशी डाउनलोड करायची। इथे पहा, तर चालक तथा वाहक कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी 2019 अहमदनगर, यामध्ये पहा इथे समोर PDF फाईलचा सिंबल दिसत आहे। तर या फाईलवर आपण क्लिक करणार आहोत। या फाईलला आपण क्लिक केल्यानंतर इथे समोर पहा माझ्या एक यादी ओपन झालेली आहे। 15 पानांची ही यादी आहे आणि या यादीमध्ये लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी असं इथे नाव आहे। आणि एक्झाम ड्रायव्हर कम कंडक्टर पोस्ट, ड्रायव्हरच्या आणि कंडक्टरच्या पोस्टसाठी ही परीक्षा झाली होती। अहमदनगर विभागाची ही यादी आहे आणि दिनांक 24 फेब्रुवारी रोजी परीक्षा झाली होती। तर ही ओपन कॅटेगरीची यादी आहे। आणि इथे पहा, आपण ज्यावेळेस खाली येऊयात त्यावेळेस इथे कास्ट SC असं दिसत आहे। आपण आपल्या कॅटेगरीनुसार आपलं नाव यामध्ये शोधून घेऊ शकता। आणि मित्रांनो, जर एवढ्या मोठ्या यादीमधून आपलं नाव शोधणं अवघड जात असेल तर त्यासाठी मी तुम्हाला एक शॉर्टकट पर्याय सांगतो। आपण यादी ओपन केल्यानंतर कीबोर्डवरून Ctrl+F असे बटन दाबा आणि ते समोर एक असा डायलॉग बॉक्स ओपन होईल। यामध्ये आपला जो क्रमांक आहे किंवा नाव आहे दोन्हीपैकी जे योग्य आहे ते टाकून घ्या। समजा मी अतुल असं टाकून घेतो। तर इथे पहा माझ्या समोर अतुल दाखवत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव ही यामध्ये शोधू शकता। तर चला तर मग आपण कागदपत्र पडताळणीसाठी पात्र आहात का हे लगेच यादी पाहून घ्या, आणि असताल तर कागदपत्र पडताळणीची तयारीला लागा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण कागदपत्र पडताळणीसाठी कोणते उमेदवार पात्र आहेत ते कसे पाहायचे हे पाहिलेले आहेत। तर अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी आपल्या टेक्स्टिप या चॅनलला सबस्क्राइब करण्यास, तसेच व्हिडिओला लाईक करण्यास व शेअर करण्यास विसरू नका। धन्यवाद, थँक्यू।